हे बघा, आत्ता कुठेतरी मला चान्स मिळालाय प्रायश्चित करायचं. एवढ्या बारी आहे ना, मला हातभार लावू दे. बायको, हे बघ, नुसती मागायची म्हणून माफी मागत नाही, तर मनापासून माफी मागतोय. एवढ्या बारी माफ कर. मला माहिती आहे मी तुमच्या कुटुंबाला पण दुखावले. मी तुमच्या सगळ्यांची माफी मागतो. बायको, माफ कर ना. शत्रुराव, उशिरा का होईना पण तुम्ही नमतं घेतलं, मनापासून माफी मागितली, खरंच बरं वाटलं. पण काय ना, तेजूला थोडा वेळ लागेल, विचार करेल ती या सगळ्यावर. तुम्हाला पाहिजे तेवढा वेळ घ्या, काहीच टेन्शन नाही. पण हे बघा, आता मला मदत करू द्या. तुमचा अकाउंट नंबर द्या. शत्रुराव बघा, खरंच त्याची काही गरज नाही. गरज पडली तर आम्ही सांगेन नक्की तुम्हाला. अहो काय राव दाजी, आमच्या लाडक्या मेहुणीचं लग्न आहे. हे बघा, मला काहीतरी मदत करू द्या. मी काय म्हणतो, मी तुमच्याबरोबर आहे ना सावलीसारखा फिरेल, घरात पडेल ती कामं करेल, पण नाही म्हणू नका. अहो हे सासर आहे तुमचं, तुम्हाला काम करण्यापासून का अडवीन मी? हीच अपेक्षा होती बघा तुमच्याकडनं. आता लगेच कामाला लागतो. चला येतो. बहिणाबाई, आम्हाला माहिती आहे तुमचा आमच्यावर विश्वास बसणार नाही, पण तुमचा विश्वास मिळवण्यासाठी ना शेवटपर्यंत प्रयत्न करणार. बायको, काळजी घे. देवा, शत्रू पाहुण्यात बदल होणं लय गरजेचं होतं, आणि तो झाला हे बघून लय बरं वाटतं. देवा, असंच कायम माझ्या पाठीशी उभं राहा. तुळजा, मी बाहेरची कामं आवरून येतो, तर तुम्ही इथली तयारी करा. दादानं व्रत केलं तर सगळं कसं छान व्हायला लागलं ना. बघ, दाजी पण बदलले. नारायणी नमस्ते. आशाताई, आशाताई, ज्याची वाट बघत होता तो क्षण तुमच्या आयुष्यात आला बघा. तुमच्या लेकरांना तुम्हाला भेटता येईल. काय तुमचा पॅरोल मंजूर झालाय. काय खरंच? म्हणजे मी आता इथून बाहेर जाणार? होय.